प्रश्न, कोणत्या वेळी केल्यास पाणी उशिरा निघते? उत्तर, पाणी साठवण्याच्या योग्य व्यवस्थेमुळे ते लगेच बाहेर न जाता जास्त वेळ टिकून राहू शकते. जमिनीची रचना, उतार आणि पाण्याचा प्रवाह यावर त्याचा परिणाम होतो. योग्य पद्धतीतून व्यवस्थापन केल्यास पाणी बरेच काळ उपलब्ध राहते. नेक्स्ट प्रश्न, तिला वर बसून करताना तिचे दोन्ही आंबे चोळल्यास मिळतात का? उत्तर, आंबे दोन्हीत आणि चोळल्यानंतर रस बाहेर येतो आणि त्या रसापासून आपण आहे तो आमरस बनवून देतो ते खाऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न, तिला वर बसून करताना तिचे दोन्ही फळ चोळल्यास मिळते का? उत्तर, फळे हाताने स्वच्छ करताना दोन्ही बाजूने व्यवस्थित स्वच्छ करता येते, त्यामुळे त्यावरील धूळ किंवा मळ सहज निघून जातो. काळजीपूर्वक स्वच्छता केल्यास फळाची गुणवत्ता आणि स्वच्छता टिकून राहते. नेक्स्ट प्रश्न, कोणी तिचे दोन्ही आंबे कपड्यात मध्ये मावत नाहीत? उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा, व्हिडिओ शेअर करा. उत्तर, आंबे झाडाला लागतात, मोठे असतात, काही लहान असतात. त्यावर योग्य उपचार केल्यास ते मोठे किंवा लहान दोन्ही होऊ शकतात. नेक्स्ट प्रश्न, कोण तिचे दोन्ही फळे कपड्यात मध्ये मावत नाही? उत्तर आहे, मोठ्या आकाराचे फळे लहान पिशवी किंवा कपड्यात सहज मावत नाहीत. त्यासाठी मोठ्या आकाराची पिशवी किंवा योग्य साठवणूक आवश्यक असते. योग्य पॅकिंगमुळे फळांची सुरक्षा होते. नेक्स्ट प्रश्न, ऑफिसमध्ये छोटे कपडे का घालायला लावतात? उत्तर आहे, ऑफिसमध्ये ड्रेस कोड हा संस्थेच्या नियमानुसार ठरवला जातो. काही ठिकाणी कामाच्या स्वरूपानुसार हलके आणि आरामदायक कपडे परवानगी असतात, त्यामुळे काम करताना सोय होते आणि कर्मचारी अधिक आरामात काम करू शकतात. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या वर्षानंतर केले नाही तर हीट वाढते? उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. उत्तर, हीट वाढण्यामागच्या अनेक पर्यायी आणि हवामानाशी संबंधित कारणे असतात. तापमान वाढ, हवामान बदल आणि प्रदूषण याचा परिणाम होतो. योग्य पर्यावरण सर्वाधिक केल्यास उष्णतेचे प्रमाण कमी ठेवता येते. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या प्रकारे केल्यास स्त्रियांना अधिक मजा येते? उत्तर, उभा राहून केल्यास किंवा गाडीवर फिरवताना स्त्रियांना मजा येते, कारण फिरायला भेटते आणि मजा जास्त भेटते. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या प्रकारे केल्यास स्त्रियांना अधिक आनंद येतो? उत्तर आहे, प्रत्येक स्त्रीची आवड निवड वेगळी असते, त्यामुळे आनंद मिळवण्याचे कारणेही वेगळे असू शकतात. चांगले वातावरण, अतिरिक्त वागणूक आणि सकारात्मक अनुभव यामुळे अधिक समाधान आणि आनंद मिळते. नेक्स्ट प्रश्न, पुरुषांचा कोणते सामान महिला जास्त आवडते? उत्तर, जास्त मोठे सामान असेल तर ते कापात किंवा त्रास होऊ शकतो. त्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेऊन आत सामान ठेवू नाही तर चेन बसत नाही. नेक्स्ट प्रश्न, पुरुषाचा कोणता गुण महिला जास्त आवडतो? उत्तर आहे, प्रामाणिकपणे, जबाबदारी आणि आदरयुक्त वागणूक हे गुण अनेकांना आवडतात. चांगला स्वभाव आणि विश्वासात त्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतात. व्यक्तिमत्वातील हे गुण दीर्घकाळ सकारात्मक प्रभाव निर्माण करतात. नेक्स्ट प्रश्न, बाई आपले दोन्ही केव्हा दाबायला लागते? उत्तर, जेव्हा जोशात असते आणि जेव्हा तिच्या हलत असते, तिची इच्छा असते तेव्हा ती दाबून घेते, त्यांना तिचे मोठे हात पाय. नेक्स्ट प्रश्न, बाई आपले दोन्ही हात केव्हा दाबायला लागते?
उत्तर, हात दुखत असतील किंवा थकवा जाणवत असेल तर लोक हात दाबून आराम मिळवण्याचा प्रयत्न करतात. हलका मॅसेज केल्याने स्नायू आराम मिळवू शकतात, त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते. नेक्स्ट प्रश्न, लहान मुलांचे केल्यावर करायला कसं वाटतं? तर याचं उत्तर आहे, विशेषतः लहान मुलांना मैदानात मोकळ्या ठिकाणी खेळायला जास्त आवडते, त्यामुळे त्यांना इथे मजा येते. नेक्स्ट प्रश्न, करत्यावेळी ती रडत असेल तर काय करावे? उत्तर, तिला समजावे, असे काही दुखत आहे का विचारावे, दुखत असल्यास डॉक्टरचा योग्य सल्ला घ्यावा आणि थोडंसं थांबावा. नेक्स्ट प्रश्न, काम करत्यावेळी ती रडत असेल तर काय करावे? उत्तर आहे, जर एखादी व्यक्ती काम करताना अस्वस्थ वाटत असेल किंवा रडत असेल तर तिला थोडा आराम घ्यावा, तिचे अडचण समजून घ्यावी आणि शांतपणे मदत करावी. योग्य सहकार्य मिळाल्यावर ती पुन्हा आत्मविश्वासाने काम करू शकते. नेक्स्ट प्रश्न, पहिल्यांदा करताना जड का जाते? उत्तर, कोणतेही नवीन काम करताना वेळ जातो कारण की सवय नसल्यामुळे, त्यामुळे सवय होईपर्यंत दमाने करावे. नेक्स्ट प्रश्न, पहिल्यांदा नवीन काम करताना जड का जात नाही? तर याचं उत्तर आहे, कोणतेही नवीन काम पहिल्यांदा करताना अनुभव असेल तर ते कठीण वाटू शकत नाही, अनुभव नसेल तर ते कठीण वाटते. नेक्स्ट आपला प्रश्न, करताना तिची पिचकारी किती ठोक्यात उडते? उत्तर आहे, पिचकारी किंवा लहान मुलाला रंगपंचमीत पिचकारी दिली आणि प्रेशरनं दाबल्यानंतर पिचकारी आहे ती भोरे उडते. नेक्स्ट आपला प्रश्न आहे, पाण्याची पिचकारी वापरताना ती किती ठोके वाजतात? उत्तर आहे, पाण्याची पिचकारी किती दूर किंवा किती वेळ उडली हे त्याच्या आकारावर आणि दबावावर अवलंबून असते. जास्त दाब दिल्यास पाणी अधिक वेगाने बाहेर येते, योग्य वापर केल्यास ती प्रवाहित काम करते. नेक्स्ट प्रश्न, करताना तिचे पाणी निघत नसेल तर काय करावे? उत्तर, पाणी जर लिकेज असेल तर कोठे जाऊ शकते? नळ चालू केल्यास पाणी आपोआप बाहेर येते. नेक्स्ट प्रश्न, कोणाचे करताना आंबे कडक होतात? उत्तर आहे, आंबे पिकले नसेल तर ते कडक लागतात, पिकल्यानंतर मऊ असतात, त्यामुळे पकायची वाट बघा लागते आणि त्यानंतर आपण खाऊ शकतो. नेक्स्ट लास्टचा आपला प्रश्न आहे, कोणते फळ पिकण्यापूर्वी कडक असतं? याचं उत्तर आहे, अनेक फळ पिकण्यापूर्वी कडक असतात आणि नंतर हळूहळू मऊ होतात. पिकण्याची प्रक्रियामुळे त्याची चव, रंग आणि सुगंध सुधारतो. योग्य वेळी तोडणे आणि साठवणे केल्यास फळाची गुणवत्ता टिकून राहते. असेच तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.